हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार वळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. खूप मुलांचे फोन येत आहेत, सर बेसिक इलेक्ट्रिकल बॅक आहे, बेसिक इलेक्ट्रिकल क्रिटिकलला गेला आहे, बेसिक इलेक्ट्रिकल कळत नाही, बेसिक इलेक्ट्रिकलचा कुठला चॅनल परचेस करावा, बेसिक इलेक्ट्रिकलसाठी काय करावं, याचं सगळ्यांचं सोल्युशन देतो आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर सगळ्यात फर्स्ट बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट मी 15 ते 16 वेळा टीचिंग केलेलं आहे. सो विश्वास ठेवायचा का नाही हे कमेंट बघा, मागच्या मुलांना विचारा, तुमच्या कॉलेजच्या मुलांना विचारा आणि मग ठरवा की या सरांवर विश्वास ठेवायचा की नाही, हे तुमच्या हातात आहे. ओके, सो दुसरा, काय स्ट्रॅटर्जी करावी ज्याने हा सब्जेक्ट क्लिअर होईल. खूप जणांचा बॅकलॉग राहतो, खूप जणांना कळत नाही काय चालू आहे ते कारण, आणि एकमेव याचं कारण असं आहे की हा सब्जेक्ट हा फक्त थेरॉटिकल नाही, हा सब्जेक्ट न्यूमेरिकल बेस्ड. त्यालाच इव्हॅल्युएट करावं लागतं ह्या सब्जेक्टला, म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व करावे लागतात, तेव्हाच तुम्हाला हा सब्जेक्ट क्लिअर होईल. सगळ्यात पहिली आत्ताला म्हणजे आत्ताची या घडीची माझी स्ट्रॅटर्जी आहे, हा विषय पास होण्याची स्ट्रॅटर्जी एकच आहे. याचा पेपर फॉर्मॅट जर तुम्ही बघितला तर या पेपर फॉर्मॅटमध्ये 6 मार्काचं न्यूमेरिकल हे कंपल्सरी आहे. कंपल्सरी न्यूमेरिकल 6 मार्कचे न्यूमेरिकल इंटू 5 क्वेश्चन्स आहे 30. बहुतांश मुलं किंवा सगळेच 90% मुलं हे ऑरला सोडून आणि मी 40 और 30ची थेरी, 40 कुणासाठी ज्यांचा 70चा पॅटर्न आहे, 30 कुणासाठी ज्यांचा 60चा पॅटर्न आहे. मग जर मी 30ची थेरी केली, जर मी 30ची थेरी केली तर सर मला 24 पडतील का और 28 पडतील का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याच्या अगोदर मी असं सांगायचो की 2 ते 3 युनिट परफेक्ट करा न्यूमेरिकल, आपण पास होऊ. पण आत्ताची या वर्षीची माझी स्ट्रॅटर्जी अशी आहे, सगळे न्यूमेरिकल नीट करायचे. का? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सगळे न्यूमेरिकल परफेक्ट कराल तर हे 30 या 30पैकी मिनिमम 20+ मार्क आपल्या हातामध्ये आले, आपण पास झालो. आपण पास झालो. सर याची स्टडी कशी करायची, याचा स्ट्रॅटर्जी कशी करायची, त्यासाठी मी आहे. न्यूमेरिकलसाठी मी आहे, टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं मी तुम्हाला सांगतो. चला, हा कन्सेप्ट कळाला. आपली सध्याची एकच स्ट्रॅटर्जी आहे, ती म्हणजे ही 25. आणि सगळ्यांना तो 60चा असो और 70चा असो, यावेळी 45+ मार्क्स हे मिळालेच पाहिजे. यावेळीचं एकच टार्गेट आहे माझं, 45+ मार्क मिळाले पाहिजे. लास्ट टाइम ज्यांनी विद्यार्थ्यांनी माझ्या सांगण्यावरून स्टडी केला, 55+ मार्क. खूप कॉलेजची मुलं आहेत अशी ज्यांना खूप मार्क पडले, त्यांचे कॉल आले मला की सर एवढे मार्क मिळाले का. एक अनुभव असतो, एक आमचं विजन असतं वेगळं. ओके, सो ते सगळं सोडा. आता मी स्ट्रॅटर्जी डायरेक्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल, युनिट नंबर 1चं एक न्यूमेरिकल आलं. युनिट नंबर 1चे न्यूमेरिकल किती आहेत? KVL, KCL, सुपरपोजिशन. करेक्ट? KVL, KCL, सुपरपोजिशन हे 3 आहेत. आता जर मी KVLचं न्यूमेरिकल, फॉर एक्झाम्पल दिस इज युअर न्यूमेरिकल, काही सांगत नाही. जर हा लूप आहे 1, दिस इज लूप नंबर 2. ओके, लूप नंबर 1, लूप नंबर 2. मार्क डिस्ट्रीब्युशन कसं होतं? हा लूप सॉल्व केला, याला 2 मार्क्स. हा लूप सॉल्व केला, याला 2 मार्क्स. या सगळ्यांचं फायनल उत्तर आहे याला 2 मार्क. दिस इज युअर मार्क डिस्ट्रीब्युशन. हे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. मी म्हणतो हे चुकू द्यात, हे चुकू द्यात, बट हे 4 मार्क हातामधले आहेत, हे 4 मार्क हातामधले आहेत. लक्षात येते का? जर हे 4 मार्क हातामध्ये असे सगळे न्यूमेरिकल सोडवले तर 20 मार्क पडतात. BEE पास होण्याचा एक महामंत्र आहे, न्यूमेरिकल पूर्ण नाही सोडवलं तरी चालेल, काही गोष्टी सोडवायच्या. दिस इज अबाउट युनिट नंबर 1. फॉर युनिट नंबर 2,
MMF. What is MMF formula? MMF is equals to N into I. What is reluctance? Reluctance is L upon mu 0 mu RA. सर मी या दोन क्वांटिटी जरी काढल्या तरी मला 3 मार्क्स मिळतात. या दोन क्वांटिटी काढल्या तरी 3 मार्क मिळतात. ओके. युनिट नंबर 3 आणि 4 हे जरा मुलांना खूपच क्रिटिकल जातं. का जातं मला माहिती नाही. युनिट नंबर 3 आणि 4 खूप जास्त इझी न्यूमेरिकल आहेत. म्हणजे कुठपर्यंत इझी आहेत, हे असे हाफ न्यूमेरिकल जरी सॉल्व केले तरी तिथपर्यंत तुम्हाला 4+ मार्क्स मिळण्याशी मतलब न्यूमेरिकलमध्ये. त्यासाठी मी इथं उभा आहे. युनिट नंबर 1, 2, 3, 4, 5 या वर्षीची स्ट्रॅटर्जी अशी आहे, सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं न्यूमेरिकलवरती. आणि न्यूमेरिकलला का 20+ मार्क मिळत नाहीत ते बघू आपण. जेव्हा न्यूमेरिकल तुमचे सॉल्व होणार बाकी सगळं सॉल्व होणार. कारण न्यूमेरिकलला जर 20+ मार्क मिळाले, चला 15च मार्क मिळाले, 9 मार्क थेरीमध्ये कसे मिळतील रे 24साठी. युनिट नंबर 1चे न्यूमेरिकल, 2चे न्यूमेरिकल, 3चे न्यूमेरिकल, 4चे आणि 5चे मी व्हिडिओ बनवतो. म्हणजे काही मुलांचं असतं, सर 1 शॉट बनवा. मी 1 शॉट बनवतो नाही, बट 1 शॉट बनवताना मला खूप फास्ट शिकवावं लागतं. म्हणजे तुम्ही आता जर न्यूमेरिकल आत्ता ऑलरेडी अपलोड आहेत न्यूमेरिकल. युनिट नंबर 1चे KVL, KCL, सुपरपोजिशन. युनिट नंबर 2चं एअर गॅपचं न्यूमेरिकल. एअर गॅपचं एकच न्यूमेरिकल 25 मिनिटांचा काहीतरी व्हिडिओ आहे. पण तो व्हिडिओ नीट शांतपणाने बघितला तर तुम्हाला पुन्हा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. जे काही ट्विस्ट असतात न्यूमेरिकलमध्ये, एक क्वांटिटी दिलेली असते, दुसरी क्वांटिटी दिलेली नसते, तिसरी क्वांटिटी दिलेली असते, हे सगळे ट्विस्ट तुम्हाला तिथं मिळतील. म्हणजे मी व्हिडिओ बनवताना असा व्हिडिओ बनवणार ज्यातून तुमचे बेसिक क्लिअर होणार. ओके. बेसिक क्लिअर झाल्यावरती तुम्ही 100 न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. पण सर मी 100 न्यूमेरिकल सर आम्हाला सॉल्व करून द्या. मी 100 न्यूमेरिकल सॉल्व केले आणि जर पेपरमध्ये वेगळं विचारलं तर ते तुम्हाला येणार नाही. माझी एकच फंडा आहे, बेसिक परफेक्ट करून देतो. परफेक्ट. मुलांच्या कमेंट असतात, मुलांचे फोन येतात, सर एकदा व्हिडिओ बघितला पुन्हा बघायची गरज नाही आहे. त्या टाईपने मी न्यूमेरिकल शिकवतो. म्हणजे युनिट नंबर 1चा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी आहेत, युनिट नंबर 2चे आहेत, युनिट नंबर 3 आणि 4मध्ये खूप प्रॉब्लेम मुलांना आहेत आणि 5चा पण आहे. तरी पण मी एक व्हिडिओ बनवतो युनिट नंबर 3, 4, 5 सगळ्यांचेच सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकतो. म्हणजे काय होईल, एकदा नीट तो बघितला व्हिडिओ की पुन्हा न्यूमेरिकल फक्त सॉल्व करायचे. मी काही गोष्टी सांगत असताना इम्पॉर्टंट गोष्टी ट्रिक सांगितल्या त्या नोटबुकमध्ये राईट करा. नोटबुकमध्ये मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जी भाषा सोपी आहे, जी भाषा कळते त्यात लिहा आणि मग न्यूमेरिकल सॉल्व करा. एकाही न्यूमेरिकलला अडचण येत नाही. कॅल्सी घेऊन बसायचं, न्यूमेरिकल सॉल्व करायचे, जे सांगतो ते परफेक्ट ऐकायचं आणि सॉल्व करायचं. आपल्याला यावेळी न्यूमेरिकलमध्ये 20+ मार्क्स मिळवायचे आहेत. बाकी डेरिवेशन आपलीच आहेत, थेरी आपलीच आहे. थेरी डेरिवेशनचा एक PDF पाठवतो, तो PDF बघाल तेव्हा तुम्हाला कळेल सर त्या PDF मधले तुमच्या 60 आउट ऑफ 50+ मार्क्सचं तेच आलं. याचा अर्थ काय होतं, अरे क्वेश्चन इंजिनिअरिंग म्हणजे रिपिटेशन आहे, ते रिपीट होणारच आहेत क्वेश्चन. सो थेरी क्वेश्चन्स डेरिवेशनचे PDF पाठवतो, ते पाठ करायचे आणि न्यूमेरिकलसाठी मी इथं आहे. और अजून थेरी क्वेश्चनसाठी मी व्हिडिओ बनवले, युनिट नंबर 5, युनिट नंबर 1, म्हणजे दोघांचा एकत्र सगळे थेरी क्वेश्चन कव्हर होतात. म्हणजे नुसतं तुम्हाला व्हिडिओ नीट बघायचे, सगळं कव्हर होणार. व्हिडिओ बघून नोट्स काढा, काय कळतं ते बघा आणि अभ्यास करा. तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये, येणाऱ्या 3 दिवसामध्ये सगळे न्यूमेरिकल पुन्हा रिवाईज करतो आणि मला जसं जमेल तसं पटपट म्हणजे दिवसाला येणार नाही तर ह्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा सगळे व्हिडिओ टाकतो नव्याने काही नवीन गोष्टी. सो ते व्हिडिओ बघा. यावेळीची स्ट्रॅटर्जी पुन्हा सांगतो, एक आणि एकच आहे, 100% रिझल्ट. त्याच्यामध्ये न्यूमेरिकलला 20+ मार्क्स पडले पाहिजेत. ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.